हॅलो फ्रेंड्स, आपल्या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे। आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे अशा एका पार्कमध्ये जे लोकेटेड आहे ठाणे येथे। वेलकम टू द नमो सेंट्रल पार्क लोकेटेड इन ठाणे नियर मुंबई ऑन कोलशेत रोड। जर तुम्ही ठाणे स्टेशनवरून येत असाल तर तुम्ही बस, रिक्षा तसेच स्वतःची कॅब बुक करून येऊ शकता। आणि सध्या ऑनलाईन तिकीट अवेलेबल नाही आहे, तर तुम्हाला काउंटरवरच जाऊन तिकीट बुक करावे लागेल। तर आत्ता बोलूया एंट्री फीजबद्दल। तर तुम्ही वीकडेजला येत असाल तर तिकीट दर आहे 20 रुपीज फॉर अडल्ट, आणि वीकेंडला किंवा सुट्टीच्या दिवशी येत असाल तर तिकीट दर आहे 30 रुपीज। तसेच 15 वर्षाखालील मुलांना एंट्री फ्री आहे। सिनियर सिटीजनसाठी एंट्री फी 10 रुपीज फॉर ऑल डेज। आणि एक चांगली गोष्ट ही आहे की सिनियर सिटीजनसाठी इथे बग्गी सर्व्हिस पण अवेलेबल आहे, ज्यातून तुम्ही पूर्ण पार्कचा नजारा एन्जॉय करू शकता, आणि त्याचे तिकीट दर आहे 50 रुपीज। येथे मंथली पासेस पण अवेलेबल आहेत, ज्याची किंमत आहे 250 रुपीज फॉर मॉर्निंग आणि 500 रुपीज फॉर बोथ मॉर्निंग अँड इव्हनिंग। जर तुम्ही तुमचा कॅमेरा DSLR घेऊन येत असाल तर त्याचे तुम्हाला ॲडिशनल 150 रुपीज पे करावे लागतील। जर तुम्ही तुमची कार, बाईक घेऊन येत असाल तर येथे पार्किंगची सुविधासुद्धा अवेलेबल आहे। 4 व्हीलर पार्किंगचे चार्जेस आहेत 40 रुपीज अँड 2 व्हीलर पार्किंगचे चार्जेस आहेत 20 रुपीज फॉर 4 आवर्स। पार्क सकाळी 6 ते 11 वाजेपर्यंत तसेच दुपारी 1 ते 9 वाजेपर्यंत चालू असते, परंतु पार्क सोमवारी बंद असते। त्यामुळे जर तुम्ही तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत सोमवारी यायचा प्लॅन करत असाल तर करू नका। हे पार्क जगभरातील फेमस पार्क जसे की सेंट्रल पार्क न्यूयॉर्क, जबील पार्क दुबई, गार्डन बे बाय सिंगापूर पासून इन्स्पायर आहे। हे पार्क एवढे मोठे आहे की तुम्हाला एक्सप्लोअर करायला 3 ते 4 तास लागतील। या पार्कला 4 मेन सेक्शनमध्ये डिवाइड केलेले आहे: थीम गार्डन, लेक झोन, प्ले झोन आणि स्पोर्ट्स अरेना। या 4 सेक्शनमध्ये हे गार्डन डिवाइड केलेले आहे। चला तर सुरू करूया थीम गार्डनपासून। या थीम गार्डनमध्ये तुम्हाला काय काय बघायला मिळेल? थीम गार्डनमध्ये तुम्हाला चायनीज गार्डन, मुघल गार्डन, जॅपनीज गार्डन अँड मोरोकोना गार्डन, याच्याशिवाय तुम्हाला फ्लोरा ट्रीज एक मुख्य अट्रॅक्शन आहे, येथे तुम्ही फोटोज घेऊ शकता। थीम गार्डन नंतर आहे लेक एरिया। येथे मस्त लेक व्ह्यू आहे, तुम्ही विविंग डेकवरून हा पूर्ण नजारा बघू शकता। येथे एक एम्फीथिएटर व स्टेज पण आहे, येथे पुढे जाऊन मोठमोठे इव्हेंट सेलिब्रेट केले जातील। लेक एरियानंतर आपण आलो प्ले झोनमध्ये, जे की लहान मुलांचे फेवरेट प्लेस आहे। प्ले झोनमध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी खूप सारी ॲक्टिव्हिटीज आहे। ट्री हाऊस, स्लाईड, झिपलाईन अँड ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी पण तुम्हाला सगळीकडे बघायला मिळेल। हा एरिया नेहमी क्राऊडेड असतो कारण मुलांचा आवडीचा झोन आहे। जर तुम्ही स्पोर्ट्स फॅन असाल तर तुम्हाला इथला स्पोर्ट्स झोन फेवरेट वाटेल। येथे टेनिस, बास्केटबॉल कोर्टसुद्धा अवेलेबल आहे, सोबत येथे टर्फ अवेलेबल आहे। या सगळ्यांचे तुम्हाला एक्स्ट्रा पेमेंट करावे लागेल, तसेच आधी याची ॲडव्हान्स बुकिंगसुद्धा तुम्हाला करावी लागेल। येथे स्केटिंग अवेलेबल आहे, ज्याचा तुम्ही एक्सपिरियन्स घेऊ शकता। तसेच येथे लहान मुलांसाठी वॉल क्लिम्पिंग पण आहे। संध्याकाळी 6:30 नंतर इथे लाईट लागल्यावर इथला नजाराच काही वेगळा आणि भारी असतो। मी लांब राहत असल्यामुळे दुपारी पार्क व्हिजिट करायला आलो होतो। जर तुम्हाला या पार्कमध्ये व्हिजिट करायचे असेल तर काही इम्पॉर्टंट गोष्टी तुम्हाला माहीत असायला पाहिजे। तर हे पार्क इंटरनॅशनल स्टँडर्डवर बनलेले आहे। तुम्ही येथे साफसफाईची काळजी घ्या, मेंटेन क्लीननेस अँड हायजीन, आउटसाईड फूड नॉट अलाउड। पाणी पिण्यासाठी येथे बिस्लरीचे एक शॉप आहे, जेथे तुम्ही 30 रुपीज पे करून पाण्याची बॉटल घेऊ शकता, आणि जर तुम्ही बॉटल रिटर्न केलीत तर तुम्हाला त्याचे 10 रुपीज रिटर्न मिळतील। याशिवाय येथे आर्टिफिशियल वॉटरफॉल आहे, जे अट्रॅक्टिव्ह वाटतं, पण सध्या दुपार असल्यामुळे ते बंद आहे। चला तर एन्जॉय करूया गार्डनचे सिनेमॅटिक व्ह्यू।
तर फ्रेंड्स, ही होती माझी ट्रिप टू नमो सेंट्रल पार्क. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही पण येथे यायचा प्लॅन नक्की करा. कमेंट सेशनमध्ये नक्की सांगा की तुम्हाला पार्कचा कोणता सेशन जास्त आवडला. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मंडळी, स्वतःची काळजी घ्या. लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.